ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी आता दाखल झालेलं आहे। शिष्टमंडळातले प्रतिनिधी आणि जरांगेंमध्ये आता चर्चा सुरू असल्याचं समजतंय। सरकारचं शिष्टमंडळ वाशी एपीएमसी मध्ये दाखल झालं असून जरांगेंसोबत आता चर्चेला देखील सुरुवात झालेली आहे। जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आलेलं आहे आणि सध्या जरांगेंच्या सोबत शिष्टमंडळाची चर्चा सुरू आहे। जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं मराठा समाज जो आहे तो आता नवी मुंबईमध्ये आहे आणि मुंबईकडे जाण्याचा निर्धार समाज बांधवांनी सातत्यानं बोलून दाखवलेला आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, राज्य सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालंय, चर्चेला देखील सुरुवात झाली असं समजतंय, काय अपडेट? अजिंक्य, याची सगळ्यांना प्रतीक्षा होती। गेल्या काही तासांपासून हे शिष्टमंडळ येईल अशी शक्यता होती आणि अखेर हे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेलं आहे। या ठिकाणी 3 जे नवे GR आहेत त्या माध्यमातून आणि 12 नव्या मसुद्याची माहिती जी आहे ती जरांगे पाटलांसमोर ठेवली जाणार आहे आणि यामधून सरकार जे आहे जे जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे ते आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्याच्या माध्यमातून जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा आणि त्यांना या संदर्भाची आरक्षण देणार यासाठी त्यांचा ठाम विश्वास जिंकण्यासाठी हे जे शिष्टमंडळ आहे ते नवी मुंबई एपीएमसी मार्केट परिसरामध्ये दाखल झालेले आहे। चर्चेला देखील सुरुवात झालेली आहे। मात्र यातून आता नक्की काय तोडगा निघतोय, मनोज जरांगे पाटील या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देतात का आणि त्यांनी जो नवी जे 3 GR आणलेत आणि जे 12 मागण्यांचे नवीन मसुदा आणलेत त्या संदर्भात ते सकारात्मक राहतात का आणि आंदोलनाची पुढची दिशा काय ठरवतात याकडे सगळ्या मराठा बांधवांचे लक्ष लागलेले आहे। कारण लाखोंच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे लाखो मराठा बांधव जे आहेत ते एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत आणि जे आंदोलन आहे ते मुंबईमध्ये सुरू राहणार आहे अशा प्रकारची ठाम भूमिका या मराठा बांधवांनी जरी घेतली असली तरी मनोज जरांगे पाटील शेवटी काय निर्णय घेतात त्यावर या आंदोलनाची पुढची भूमिका ठरणार आहे। अजिंक्य, बरोबर आहे गणेश, आणि शिष्टमंडळामध्ये नेमकं कोण कोण आहे, कोणकोणते अधिकारी आहेत, काय नेमकी याबद्दलची माहिती समोर येते? अजिंक्य, सुरुवातीला सामान्य प्रशासनाचे सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी असे शिष्टमंडळ असतील अशी माहिती आपल्याला मिळते आहे आणि त्यांच्याच माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना या आरक्षणासंदर्भातली आणि ते जे 3 नवे GR आहेत त्या संदर्भाची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे। अजिंक्य, बरं गणेश, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। या संदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घ्यायचे आहेत। आपण पाहतो आहोत हे दृश्य, सरकारचं शिष्टमंडळ एपीएमसी मध्ये दाखल झालेलं आहे। मनोज जरांगेंची भेट ते घेणार आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करतील। या चर्चेअंती काही तोडगा निघतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिष्टमंडळ जरांगेंच्या समोर आता नेमक्या कोणकोणत्या बाबी मांडणार आहे, त्यांचं आंदोलन हे असं सुरूच राहणार का, काही सकारात्मक तोडगा या अनुषंगानं आपल्याला निघाल्याचं पाहायला मिळेल याची उत्सुकता लागलेली आहे। जरांगे पाटलांची आता भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, ते नेमका काय निर्णय घेणार या सगळ्यानंतर हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे शिष्टमंडळ एपीएमसी मध्ये जरांगेंच्या भेटीला दाखल झालं तर दुसरीकडे एपीएमसी बाहेर आपण पाहतो आहोत मराठा समाज बांधवांची ही गर्दी, जोरदार घोषणाबाजी केली जाते। काहीही झालं तरी आरक्षण घेऊनच माघारी परतणार असा निर्धार या सगळ्या मराठा बांधवांनी केलेला आहे। सातत्यानं हा निर्धार त्यांनी बोलूनही दाखवलेला आहे। एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी सातत्यानं इथं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि आजच्याच या दिवशी जरांगे हजारो मराठा समाज बांधवांच्या समवेत मुंबईच्या दिशेनं कूच करण्याचा निर्धार करून अंतरवाली सराटीमधून निघालेले होते। त्यांचा जो या पदयात्रेचा जो मार्ग होता त्या ठिकाणी प्रत्येक लहान मोठ्या शहरामध्ये त्यांचं अत्यंत जंगी स्वागत तिथल्या मराठा समाजाकडून करण्यात आलं। नवी मुंबईमध्ये ज्या वेळेला मनोज जरांगे आणि त्यांच्या समवेत असलेले जे मराठा बांधव आहेत ते
दाखल झालेले होते त्यावेळेला नवी मुंबईत सुद्धा त्यांचं अत्यंत जंगी पद्धतीनं स्वागत करण्यात आलेलं होतं। एकीकडे हे भगवं वादळ मुंबईच्या दिशेनं आता कोणत्याही क्षणी निघू शकतं अशी स्थिती आहे। दुसरीकडे तिकडे आझाद मैदान पोलिसांनी आझाद मैदानावर 5,000 लोकांची क्षमता असल्या कारणामुळे या आंदोलनाला परवानगी नाकारलेली होती। मात्र जरांगेंच्या एका शिष्टमंडळानं आझाद मैदान पोलिसांची काल चर्चा देखील केलेली होती। शिष्टमंडळ आणि जरांगेंच्या मध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि या चर्चेअंती काही सकारात्मक बाबी समोर येतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। गणेश, चर्चेअंती सकारात्मक तोडगा निघणार का याचीच आता संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिलेली आहे। अगदी खरं आहे अजिंक्य, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की या शिष्टमंडळाची जे माहिती आहे किंवा ते 3 GR आहेत किंवा 12 नवीन मसुदे मागण्यांचे त्यांनी सादर केलेले आहेत किंवा सादर करणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या समोर, त्याला मनोज जरांगे पाटील कशा प्रकारे प्रतिसाद देतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे आहेत, जे अंतरवाली सराटी या ठिकाणी देखील बच्चू कडू यांच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्या संपर्कात होते, आंदोलनाच्या ठिकाणी देखील होते, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र त्यावेळी त्यांना यश आलं नव्हतं। मात्र आता या भेटी दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यामध्ये कितपत यश येत आहे याकडे सगळ्या मराठा समाजातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। कारण नवी मुंबईतून हे जे वादळ आहे, भगवा वादळ, हे काही वेळानं मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये दाखल होणार आहेत। आंदोलन मोठ्या प्रमाणात इथे होणार आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी मुंबई सोडणार नाही असा प्रकारचा पवित्रा लाखो मराठा बांधवांनी घेतलेला आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो की काय या माध्यमातून देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे अजिंक्य। बरोबर आहे गणेश, आणि एकंदरीतच सध्याची स्थिती पाहिली तर मराठा समाजातले जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते देखील सातत्यानं ही भूमिका मांडतायत की आझाद मैदानावर तर जाणारच आहोत आम्ही, सरकारनं जर आरक्षण दिलं तर तिथे विजय आणि विजयाचा जल्लोष साजरा करू, नाही दिलं तर आंदोलन करू। दोन्ही भूमिकांच्या अनुषंगानं तयारी मराठा समाजानं केलेली होती। जरांगेंनी सुद्धा याच संदर्भातली भूमिका सातत्यानं मांडलेली होती। गणेश, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? अगदी अजिंक्य, आपण पाहिलं की सुरुवातीला जे काही मोर्चे निघाले होते लाखोंच्या संख्येनं, अगदी शांततेच्या मार्गानं मराठा बांधवांचं हे सगळं आरक्षणासंदर्भातलं आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी जी आपली भूमिका मांडली त्याला संपूर्ण सकल मराठा समाजानं, मराठा बांधवांनी पाठिंबा दिला आणि त्यानंतर जरांगे पाटील जे बोलतील तो शेवटचा शब्द असं मराठा बांधवांनी ठरवलं आणि त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आता आरक्षण मिळवण्याची ही सगळी लढाई सुरू झालेली आहे। नक्कीच आक्रमक प्रतिक्रिया देखील मराठा बांधवांकडून मिळत आहेत, मात्र सरकारचे जे काही शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालंय त्यामुळे मराठा बांधवांना एक आशा देखील आहे की आता तरी या माध्यमातून, या शिष्टमंडळाच्या माध्यमातून कुठेतरी तोडगा निघेल आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल अजिंक्य। बरोबर आहे, आणि याच्याच प्रतीक्षेत खरं तर हे सगळे मराठा बांधव आहेत, कारण त्यांना आशा वाटतेय की सरकार त्यांना निश्चितपणे आरक्षण देईल। मनोज जरांगे यांचा लढा देखील सातत्यानं आपण पाहतो गेले काही महिने सुरूच आहे। आरक्षणाच्या एका मागणीसाठी, आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी मराठा समाजाकडनं सातत्यानं गेले काही महिने आपण केल्याचं पाहिलेलं आहे। या आधी सुद्धा मराठा समाजानं आरक्षणासाठीचा हा लढा उभारलेला होता, विविध माध्यमातून मोर्चे काढत सरकारकडे मागणी केली होती की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यामुळे हक्काचं आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं पाहिजे। या अनुषंगानं हा आता शेवटचा लढा, हे शेवटचं आंदोलन असं जरांगेंनी म्हटलेलं होतं। आता आरक्षण घेऊनच माघारी परतणार असा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवलेला होता। आणि आता आपण पाहतो ही दृश्य, वाशीमधली दृश्य आहेत। जरांगे पाटील सरकारच्या शिष्टमंडळासोबत आता चर्चा करतायत। या चर्चेच्या अंती काही सकारात्मक गोष्टी समोर येतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आंदोलनाची पुढची दिशा ही वाशीमध्येच ठरेल का मुंबईकडे हे आंदोलन जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। जरांगेंची समजूत घालण्यामध्ये, त्यांची मनधरणी करण्यामध्ये या शिष्टमंडळाला यश येतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण नाहीतर लाखोंच्या संख्येनं हा जो सगळा मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे, मुंबईच्या दिशेनं कूच करतोय, तो मराठा समाज
थेट आझाद मैदानावर जाऊन पोहोचणार आहे। मनोज जरांगे थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील घेणार असल्याची माहिती मिळते। या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकी काय भूमिका मांडतात याची देखील उत्सुकता आहे, कारण एकीकडे शिष्टमंडळासोबत त्यांची चर्चा सुरू आहे। चर्चेनंतर कदाचित ते ही पत्रकार परिषद घेऊन नेमकी पुढची भूमिका काय हे जाहीर करतील। सरकारच्या शिष्टमंडळाच्या सोबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने जर त्यांचं समाधान झालं तर कदाचित एक वेगळा निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। जर समजा हे समाधान त्यांचं झालं नाही तर मग आंदोलन हे मुंबईच्या दिशेने पुढे जाईल अशीच एकंदरीत शक्यता वर्तवली जाते। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये। माध्यमांचे अनेक प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, वाट बघतायत की शिष्टमंडळ आणि जरांगेंच्या दरम्यानची जी चर्चा सध्या सुरू आहे ती नेमकी केव्हा संपते याची। मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आणि सरकारचे अधिकारी या शिष्टमंडळामध्ये आहेत, त्यामुळे या अनुषंगाने काही तोडगा निघतो का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला गेलेलं आहे, चर्चा सध्या सुरू असल्याचं समजतंय, काही सकारात्मक तोडगा निघणार आहे का, काही गुड न्यूज आपल्याला मिळणार आहे का? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर सरकारचं शिष्टमंडळ काल रात्री मध्यरात्रीपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता। मात्र मनोज जरांगे पाटलांची भूमिका होती की या ठिकाणी मी रात्री संवाद साधू शकत नाही। एपीएमसी मध्ये आता शिष्टमंडळ दाखल झालेले आहेत, मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद करणार आहे। सरकारने नेमकं काय मसुदा तयार केलेला आहे तो मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात येणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद होणार आहे। मनोज जरांगे पाटलांचं समाधान होतंय का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आपल्या सोबत बोलण्यासाठी काही मराठा बांधव आहेत, त्यांची आपण भूमिका जाणून घेणार आहोत। काय सांगाल, सरकारचं शिष्टमंडळ मनोज दादांच्या भेटीला पोहोचलंय, सरकार मनवण्याचा प्रयत्न करते, मनधरणी करण्याचा प्रयत्न करते, मात्र तुम्ही आझाद मैदानावर जाण्याला ठाम आहात का? आम्हाला जर मनोज दादांनी आदेश दिला तर आम्ही आझाद मैदानावर जाणार आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही अशी शपथ घेऊनच आम्ही घरातून बाहेर पडलोय। आम्ही क्रांतिकारकांच्या वाळवा तालुक्यातून या ठिकाणी आलेलो आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान आणि मुंबई सोडणार नाही। आम्ही मनोज दादांनी सांगितल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, या मुंबईमध्ये ठाण मांडून बसणार आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, मुंबई ही बंद राहणारच, आरक्षण घेतल्याशिवाय जायचंच नाही। एक मराठा, माझं मुख्यमंत्र्याला आव्हान आहे, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। हे आमचा मराठ्याचा बुलंद आवाज, जोपर्यंत तुम्ही आरक्षण देणार आमचा अंत तुम्ही पाहू नका, हा अंत लास्ट आहे, लास्ट आणि बेस्ट केल्याशिवाय आम्ही हे मुंबई सोडणार नाही। हा भगवा वादा मनोज दादा पाटील जरांगे पाटलांचे इथं आता काही आम्हाला निर्णय देणार आहेत, ते आता आम्ही निर्णय घेऊन आता आझाद मैदानावर जाणार आहे। जोपर्यंत पाटील निर्णय देत नाहीत, मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आता आम्ही इथून हलणार नाही। आणि मुख्यमंत्री यांनी आज मुंबईमधून घाशा गुंडाळून ते दुसरीकडे कुठेतरी दौरा करायला गेलेले आहेत। तर आपण या ठिकाणी पाहत असाल मराठा बांधव आक्रमक आहेत, संतप्त आहेत, मात्र ते वाट पाहत आहेत मनोज जरांगे पाटील नेमके आदेश काय देत आहेत। एपीएमसी मध्ये राज्याचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांचा आपल्याला समाधान कसं करते, सरकारने जो मसुदा तयार केलेला आहे त्या माहिती मिळाली की हिंगोलीवरून मराठा समाजाचं जे वादळ धडकलेलं आहे ते मुंबईच्या विषयावरतीच ठेवते का, हे वादळ आपल्याला मुंबईच्या दिशेने पाहायला मिळेल। या संदर्भातली मोठी घोषणा थोड्याच वेळात शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगे पाटील आपल्याला सभा घेताना पाहायला मिळते। मात्र आजच्या सभेमध्ये काय भूमिका मांडतात ठरणार आहे। मात्र मी तुम्हाला या संपूर्ण 360 अँगलने ही दृश्य दाखवतो की आता नवी मुंबईच्या शिवाजी चौकामध्ये जे मराठवाड्यामधून निघालेलं मराठा समाजाचं भगवं वादळ अखेर नवी मुंबईमध्ये धडकलेलं आहे। हे वादळ कोणत्याही क्षणी मुंबईच्या दिशेने कूच करेल, मात्र ह्या वादळाला आदेश हवेत,
ते मनोज जरांगे पाटील यांचे. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारचा जो संवाद सुरू आहे त्या संवादात नेमकं मनोज जरांगे पाटलांचं समाधान होत आहे का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची संपूर्ण खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे. त्यामुळे सरकार जे भगवं वादळ आलेलं आहे ते भगवं वादळ नवी मुंबईपुरतंच मर्यादित राहावं याचे पूर्ण प्रयत्न सरकारकडून केले जातात. मात्र आज सरकारला नेमकं यामध्ये कितपत यश येते हे पाहणं तितकंच आपल्याला या समाज बांधवांकडून आक्रमक आहेत. कारण की गेल्या 6 दिवसांपासून जे वादळ होतं ते ऊन असेल त्या ठिकाणी थंडी असेल त्याचप्रमाणे संपूर्ण रात्रभराचा प्रवास 6 दिवसांनी अखेर धडकलेला आहे. त्यामुळे आता नेमकं मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता सभेमध्ये ते संबोधित करताना काय भूमिका मांडतात ते पाहणं तितकंच अजिंक्य महत्त्वाचं ठरेल. मात्र मराठा बांधवांची प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतवर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. अजिंक्य बिलकुल तुषार या